मला एक सांग, तू आत्ता जस्ट जसं म्हणालीस, की एखादी ठेच जरी लागली, तरी इकडचं आपलं सगळं हलतं. इकडचं हलल्यानंतर कसं आहे, तू जरा ब्रेक घेऊ शकतेस. बरोबर आहे. कारण तुला त्याची गरज आहे. तुला नाही फारसा फरक पडणार, की ठीक आहे माझं हललेलं आहे, मला 8 दिवस ब्रेक पाहिजे. हं. माझी 8 दिवस चूल पेटणार नव्हती, जर मी ब्रेक घेतला हम्म. असता तर. मला पहिला माझ्या चुलीचा विचार होता ना. माझ्या घरामध्ये राशन आलं नसतं. जर मला ठेच लागल्यानंतर मी म्हटलं असतं की नाही मला दुखतंय, मला जाता येत नाही, मला 8 दिवस ब्रेक पाहिजे, तर मी उपाशी राहिले असते. जेव्हा अशी परिस्थिती माणसावरती असते, तेव्हा तो माणूस पडो की झडो की त्याला लागो की त्याला काही हो, तो पहिला विचार करत असतो की मी उपाशी तर माझं बाळ उपाशी ना. माझ्या बाळाचं पोषण करायचंय मला, त्याला खाऊ घालायचं आहे. कसं खाऊ घालणार होते मी? शिवाय परतीचे दोर कापले होते मी. मुंबईत जेव्हा आले तेव्हा परतीचे दोर कापले होते. माझ्याकडे परतीचा मार्ग सुद्धा नव्हता. मग आता जे काय आहे ते हेच आहे, ह्याच्यातनंच पुढे जायचं आहे. अशी जेव्हा परिस्थिती माझ्यावर आली तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता ना. आत्ता माझ्याकडे पर्याय शिल्लक आहे. आत्ता मला म्हणशील की हा तुला लागलंय 8 दिवस आराम कर, मी म्हणेन जाऊ दे 15 दिवस आराम करते, काय फरक पडतोय. हम्म. आत्ता परिस्थिती तशी नाही. नाही. सो समय का चक्र, असं त्यावेळेला आपल्यावर समय होता तसा. तेव्हा कोणीच नव्हतं आपल्याला चारा देणार. आपल्याला आपल्या चाऱ्यासाठी धावायचं होतं. तेव्हा धावले. अखंड चालू आहे प्रवास. माझ्याशी बोलताना तुला काय थोडंसं काय म्हणतो त्याला, असं खूप इमोशनल किंवा असं ट्रॅजेडिक वगैरे वाटतं का? ना ना, मी अशी ऐकतेय आणि मला आता सुचतायत प्रश्न. म्हणजे मी आता मला तुला असं विचारावंसं वाटतंय, की अमरावती आणि मुंबई ही 2 शहरं. एका शहराने तुला संघर्ष दाखवला, लाईफचा एक असा काळ दाखवला, की तुला असं वाटतं, की कदाचित मी तिथे बघू नये परत माझं मागचं आयुष्य. पण त्याच शहराने तुला पुढे जाण्याची कदाचित मी एक वेगळी, कदाचित तू पण ते पाहिलं असशील, की त्याच शहराने तुला हळू नकळत नकळत का होईना काही संधी दिल्या, ज्याच्यातनं तू पुढे पुढे आलीस आणि मुंबईत आलीस. आणि मुंबईत तू स्वतःला आणखीन किंवा नाही, मुंबईनं तुला शहराला सामावून घेतलं. माझ्या शहरावर माझं अतीव प्रेम आहे. हं, अमरावती ह्या शहरावर, वऱ्हाडावर माझं अतीव प्रेम आहे. हं, मला मागे वळून वऱ्हाडाकडे बघावंसं वाटत नाही, असं नाही म्हणाले मी. हं. माझ्या तुझ्या तुझ्या व्यक्तिगत ह्याच्यात. हं, आयुष्यामध्ये मला हं, मागे वळून बघायची इच्छा होत नाही. हं, कारण जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की मी खूप खूप कठीण काळातनं मी इथपर्यंत आले. हं. मग जेव्हा मला असं वाटतं की आता माझे आनंदाचे दिवस आहेत. दिवस. आता हं. मला हॅपी राहायचंय, आता मी खुश आहे. सो आता मी मागे वळून का बघायचं माझ्या आयुष्याकडे? आणि जेव्हा बघते तेव्हा मला खरंच वाईट वाटतं आणि अ, प्राउड पण वाटतं मला थोडंसं. का? की हे सगळ्यांना नाही जमत. हं. जे मला जमू शकलंय किंवा जे मला जमलंय, ते सगळ्यांना नाही जमत. ते मी करू शकले. बरोबर. खूप खूप लोकांना पाहिलंय मी. खूप लोकांना तुटताना पाहिलंय, खूप हं. लोकांना कोसळताना पाहिलंय, खूप लोकांना मी दुःखी पाहिलंय. पण सावरायला लोकांना खूप वेळ लागतो. दुःख कुरवाळत बसण्यात जो आनंद असतो, हं. तो लोकांना खूप जास्त हवाहवासा असतो, बरोबर. की मला मला किती दुःख झालंय, मला ब्रेकडाऊन झालंय, मला एवढं झालंय, मला ह्यानी त्रास दिलाय, ह्यानी डिच केलंय, त्यांनी धोका दिलाय, त्यांनी मला काढून टाकलंय, त्यांनी मला प्रोजेक्टमधनं काढलंय. सो ह्या एवढ्या गोष्टींचं लोकांना किती किती दुःख असतं किंवा किती त्याचा म्हणतो ना, की त्यांच्यासाठी ते किती मोठं नुकसान असतं. बरोबर. मला हे सगळं बघताना मला असं वाटतं मी खरंच खूप स्ट्रॉंग आहे. मला
माझे ब्रेकडाऊन्स पण झाले. असं नाहीये त्या सगळ्याच गोष्टीतनं गेले मी. पण अनफॉर्च्युनेटली मला माझ्या पाठीवर थाप देणारं कोणीच नव्हतं. हम्म. त्याच्यामुळे हे असंच नेहमी मला करावं लागलं, "चल बेटा उठ." बरोबर. नेहमी मला असंच करावं लागलंय, की "चल बाळा बस झालं. चल आता आपण हम्म. कामाला लागूया. पुढचा विचार करूया." बरोबर. असं अ, असं केल्यामुळे ना खूप की त्यात स्वतः इतकं ते ब्रेन डेव्हलप झालंय, बरोबर. की छोट्या-छोट्या गोष्टी काही फार महत्त्वाच्या वाटत नाहीत आता. हम्म. काही नुकसान असेल किंवा काय असेल असं वाटतं, ठीक आहे याच्यापेक्षा तर खूप मोठं आपण सोसलंय याच्यापूर्वी. सो तर असं असतं. राहिली आता मुद्दा येऊया अमरावतीवरनं. तू जे म्हणालीस, की अमरावती 2 शहरं आहेत. ही 2 शहरं माझ्यासाठी खूप, खूप जास्त महत्त्वाची आहेत. कारण ह्या 2 शहरांनी माझं आयुष्य घडवलंय. हम्म. अमरावती ह्या शहरावर माझं प्रचंड प्रेम आहे. विदर्भावरच माझं प्रेम आहे कारण माझी जन्मभूमी आहे ती. त्या हम्म. मातीत मी जन्माला आले. त्या मातीच्या अंगाखांद्यावर खेळले मी. माझं बालपण तिथे गेलंय. माझ्या गावाकडच्या शेतीवाडीतनं सगळीकडे मी नाचत-खेळत मी मोठी झाली आहे. त्याच्यामुळे ते मरेपर्यंत जाणार नाहीये. ती आठवण घेऊनच मी इथनं निरोप घेणार आहे. आणि अमरावती हे शहर म्हणतो. माझं गाव तिथून थोडंसं लांब आहे हम्म. आणि एका छोटंसं आमचं खेडं त्या खेड्यातनं हरतळेगाव म्हणून तिकडे माझा जन्म. पण अमरावतीमध्ये बरंच माझं शिक्षण किंवा कॉलेज माझं BA मी तिथे केलं. 12वी पर्यंत गावातच केलं. मग त्याच्यापुढे BA केलं. पण अमरावतीतल्या अनेक लोकांनी मला इतकं भरभरून प्रेम केलं माझ्यावरती. माझ्या सक्सेसमध्ये त्यांचे खूप मोठे आशीर्वाद आहेत. हम्म. अशा परिस्थितीमध्ये मला लोकांनी सांभाळलं जेव्हा मला खरंच खूप गरज होती. म्हणजे अ, एकतर मुलगी, त्यात कोणीच नाही पाठीशी. म्हणजे भाऊ 2 लहान, आई घरी, आई घर सांभाळते. अशा परिस्थितीमध्ये मी एकटीच प्रोग्राम करते किंवा एकटी सगळीकडे फिरते. अशा परिस्थितीमध्ये गैरफायदा घेणारे खूप होऊ शकले असते. बरोबर. माझ्या परिस्थितीचा, माझ्या एकटेपणाचा. तसं काही झालं नाही माझ्या आयुष्यामध्ये. मे बी त्यासाठी खूप मी स्वतःला लकी समजते कारण ज्यांच्या मी संपर्कात आले, त्या लोकांनी मला एकतर मुलगी मानलं, मनापासून मानलं. हम्म. बहीण मानलं, मनापासून मानलं. सो हे जे घडलंय ना माझ्या आयुष्यामध्ये, मी एकतर एकटी मुलगी जे मी आधी पण पॉडकास्टमध्ये म्हणली आहे, बोलली आहे ही गोष्ट, की मुलगी अपॉर्च्युनिटी झाल्या. तेव्हा जबाबदारी होती, आता आता मुली अपॉर्च्युनिटी हे आहे. आहेत. आता एकटी मुलगी म्हणजे लोकांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर. आणि अनफॉर्च्युनेटली ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुलाला काहीच होत नाही. हे खूपच मोठं दुर्दैव आहे. म्हणजे एवढं सगळं करून तो शावसारखा फिरतो. हे खूपच दुर्दैवी आहे. जे काय सगळीकडे चाललंय हे खूपच वाईट आहे. सो मी जे बोलत होते बॅक टू माय चाइल्डहूड. अशा कंडिशनमध्ये खूप काही वाईट घडू शकलं असतं. हो की नाही? कोणीतरी मला फूस लावू शकलं असतं. बरोबर. कोणीतरी मला प्रेमाच्या जाळ्यात ओढू शकलं असतं. कोणीतरी मला काहीतरी फूस लावून कुठेतरी घेऊन जाऊ शकलं असतं. पण फॉर्च्युनेटली काय झालं, की मी ज्या लोकांच्या संपर्कात आले, काही वारकरी त्याच्यामध्ये होते, हम्म. काही भजनी मंडळातली काही लोकं होती. अशी सगळी त्या प्रवाहातली लोकं असल्यामुळे त्या लोकांनी मला इतकं सांभाळून घेतलं. मला अजूनही आठवते मी 7व्या वर्गात असेल, 6वी ला की 7वी ला. हम्म. आय थिंक 6वी ला. मी तेव्हा मराठी ऑर्केस्ट्रा करायचे. हम्म. मराठी ऑर्केस्ट्रामध्ये सोबत माझ्या कोणीच नसायचं. सचिन गुढे नावाचा माझा एक मित्र आहे. मित्र म्हणजे मी दादाच ना माझ्यासाठी. हम्म. त्याचा तो ऑर्केस्ट्रा होता. सो त्यांनी नवीन फॉर्म केला होता मराठी ऑर्केस्ट्रा. सो त्याच्या ऑर्केस्ट्रामध्ये मी गायचे आणि
प्रत्येक वेळेला त्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याची आई मला त्याच्यासोबत ठेवायची. हम्म. सो हे ब्लेसिंग्ज असतात. सोबत तिच्यासोबत राहणे, तिच्यासोबत घरी जाणे. प्रोग्राम झाला की दुसऱ्या दिवशी मग मी माझ्या गावी एसटीने निघून जायचे. सो एवढं प्रोटेक्ट मला लोकांनी केलंय त्या पिरियडमध्ये. आत्ता शक्य नाही तसं. आत्ता किती बदलली परिस्थिती. हो. आता म्हणजे आपल्याच मुलीला घराच्या बाहेर पाठवू की नको असं भीती असं वाटते. होतं. भीती वाटते आता. अर्धा तास जरी लेट झाली की कुठे गेली? आली का नाही? कोणी कुठे काही झालं असेल का?